पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला लष्कराचा जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यातील बोरविहीर या आपल्या गावात परतणार आहे। संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला घेऊन धुळ्याला जाणार आहेत। गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला चंदूनं नजरचुकीनं सीमारेषा ओलांडली होती, त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करानं त्याला ताब्यात घेतलं होतं। यानंतर भारतानं सतत पाठपुरावा केला आणि अखेर पाकिस्ताननं 21 जानेवारीला चंदू चव्हाणची सुटका केली। यानंतर लष्कराच्या अमृतसर कॅम्पमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावरती उपचार सुरू होते। दरम्यान पाकच्या तावडीत असताना आपल्यावरती अनन्वित अत्याचार झाल्याचं चंदूनं त्यानंतर सांगितलं होतं। चंदूला घेण्यासाठी माझे आजोबा आणि त्याचा मोठा भाऊ भूषण हे दोघंजण गेलेले आहेत अमृतसरला। ते उद्या संध्याकाळपर्यंत येतील आणि गावात परिपूर्ण आनंदाचं वातावरण आहे। खास करून भारतीय सरकार आणि आमच्या पंचक्रोशीतील जे काही राजकीय नेते आहेत त्यांचा आम्ही आभार मानतो। तो आल्यानंतर आम्ही इथे गावातून त्याची मोठी मिरवणूक काढणार आहोत जल्लोषामध्ये।